नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी 6वा भाग वाचतो. कविमित्र. 1942च्या गवालिया टँकवरील काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजींचे प्रत्यक्ष ऐकलेले चले जाओ, क्विट इंडिया, डू ऑर डाय भाषण, त्याचा परिणाम ते लिहित आहेत. तो केवळ माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे. त्या असामान्य जादूगाराने आम्हा लाख लोकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. भोवताली गर्द काळोख असूनही आमची जीवने घटकाभर प्रकाशित झाली होती, तेजोमय झाली होती. अंधारात बसून आयुष्यभर ज्या क्षणाची वाट पाहावी असा तो क्षण होता. सूत्रधार. 1930च्या नाशिकच्या काळा रामापुढील दलितांच्या सत्याग्रहात तर प्रत्यक्ष भाग घेऊन ते पोलिसांच्या लाठीमारात रक्तबंबाळ झाले होते. कविमित्र. त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगात त्यांनी स्वीकारलेल्या जीवनमूल्यांचे दर्शन घडते. भावना भार्गवेबाईंनी सांगितलेले 1-2 प्रसंग ऐकण्यासारखे. रसिका. नाशकात आलेली थंडीची लाट. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं, आपण चांगले लोकरीचे स्वेटर, मफलर वापरतो. जंगलात थंडीत कुडकुडणाऱ्या आदिवासी पोरांच्या अंगावर काय? आवाहन कुसुमाग्रजांचं. एका आठवड्यात 1200 स्वेटर, मफलर जमा झाले. मग ते आनंदभरात सांगताहेत. मुद्दाम सकाळी पहाटेला उठलो, निघालो जंगलात. तेथील रस्त्यांवर पोरं नुसती उघडी नागडी होऊन ऊन खात आहेत. दुसरं काय खाणार म्हणा. त्यांना त्यांच्या मापाचे लोकरीचे कपडे आमचे मित्र काढून देत होते. मी त्यांच्या अंगावर घालत होतो. आयाबाया जमत होत्या. त्यांच्या डोळ्यात ते अगाध समाधान. पोरांना झालेला ब्रह्मानंद अनुभवण्याच्या गोष्टी आहेत या ज्ञानेश्वरांच्या ओवीसारख्या. सूत्रधार. आणखी एक प्रसंग बघा. कविमित्र. रमझानचे रोजे संपले होते. आज रमझान ईद, मुस्लिम बांधवांचा मोठा सण. उपास सोडण्याची ती ईद. सरबताची मोठमोठी पिंपे मशिदीच्या प्रांगणात तयार होती. आज तिथे सर्व मुस्लिम बांधव नमाज पडणार होते आणि उपास सुटणार. पण सगळेच कुणाची तरी वाट पाहत होते. इतक्यात कुजबूज झाली. मेहमान आ गए, मेहमान आ गए. फोटोग्राफरची लगबग सुरू झाली. धीर गंभीर पावले टाकत, खांद्यावर सुंदर मफलर धारण केलेले, डोळ्याला छान गॉगल लावलेले देखणे सस्मित तात्यासाहेब मुस्लिम नेत्यांसमवेत गर्दीत दुभंगलेल्या वाटेवरून चालत येत होते. नमाज पडले गेले आणि तात्यासाहेबांनी लोकांना सुंदर काचेच्या ग्लासातून सरबत देण्यास प्रारंभ केला. फोटोंची आतषबाजी झाली. हे नेहमीचेच. रोजे सुटणार ते तात्यासाहेबांच्या, कुसुमाग्रजांच्या हातांनीच. अशीच एक प्रथा नाशकात आपोआप पडून गेली. सूत्रधार. असा हा अवतीभवतीच्या माणसांच्या हर्षखेदांशी अगदी मनस्वी सहजतेनं एकरूप होऊन जगणारा कवी. आणि त्यांचे घर म्हणजे तर कवी, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे संस्कृती केंद्रच. त्याशिवाय या कवी, लेखक आदींबरोबरच आदिवासी, दलित, हमाल, मजूर, शेतकरी, कामकरी या सर्वांचीच कुसुमाग्रजांच्या घरात नेहमीच वर्दळ. त्या सर्वांचे नेहमीचे स्मित भरले स्वागत आणि आस्थेने विचारपूस. अडीअडचणीला त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा यांचा आतला भावनिक धीर. त्यांच्या अशा या आस्थेवाईकपणामुळेच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे फलक नाशिक शहराबरोबरच तेथील झोपडपट्टीमध्येही लागले होते. रसिका. त्या झोपडपट्टीतील त्यांच्या घरी येणाऱ्या माणसांवरची कविता बघा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. हे कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले जीवनमूल्यही ती मध्ये येऊन जाते. ओळखलत का सर मला? पावसात आला कोण. कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला,
नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारीण घेऊन संगे सर आता लढतोय, चिखल गाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हण, नुसते लढ म्हण. समीक्षिका. नैतिक अधिष्ठान हे एक श्रेष्ठ जीवनमूल्य मानवी संस्कृतीने जोपासले आहे. पती पत्नीच्या एकनिष्ठ नैतिकतेचे अपार महत्त्व सीता सावित्रीच्या कथांतून बिंबवलं गेलं आहे. पण या नीतिमूल्यांच्या पापपुण्यांच्या पलीकडील असंही थरारून सोडणारं, धक्का देणारं मूल्य असू शकतं. मॉरिस मेंटरलिंगच्या मोना व्हाना या नाटकाकडे विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज ओढले जातात आणि त्याचे वैजयंती नावाने स्वैर रूपांतर करतात. कारण या नाटकातील नीती अनिती पलीकडील, पापपुण्यापलीकडील कृतिशील मूल्य त्यांना आकर्षित करीत असते. रसिका, नाटकाचा पडदा उघडताच कळतं, जयपाल राजाच्या रूपनगर या राजधानीला गेले 3 महिने हिंसक आक्रमक रत्नाकर या विशालपूरच्या बलाढ्य सेनापतीच्या सैन्याचा वेढा पडला आहे. राजधानीतील 30,000 लोकांच्या अन्नाचा कण आता आणि लढता लढता सारं शस्त्रागारही संपून गेला आहे. आणि जयपाल 30,000 प्रजाजनांचे प्राण वाचवण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पित्यापेक्षा प्रिय अशा तत्वज्ञानी वृद्ध विश्वपाल काकांना रत्नाकराच्या शिबिराकडे पाठवतो आहे. त्यानंतर शिरच्छेद न होता परतलेले काका बघून जयपाल आनंदाने त्याचे स्वागत करतोय. जयपाल, काका, काका तुम्ही आलात, अगदी सुखरूप आलात. काय म्हणाला तो सैतान? विश्वपाल. रत्नाकराचा संदेश, 30,000 माणसांच्या मुक्ततेचा, पुनरुज्जीवनाचा संदेश आहे तो. पण एका माणसाला मात्र अपार दुःख सोसावं लागणार आहे. स्वतःच्या काळजाचा चुराडा करून घेऊन एका माणसाला सहस्त्रावधी बांधवांचं हित साधावं लागणार आहे. जयपाल, काका, काय म्हणायचं आहे तुम्हाला? विश्वपाल. त्याग. त्याग या शब्दांच्या 2 अक्षरांमध्ये मानवी संसारांची सारी उदात्तता भरली आहे. मनुष्य एका व्यक्तीवर प्रेम करतं, ते उदात्त असतं यात शंका नाही. पण सद्गुण, दुर्गुण, नीती अनिती पलीकडे गेल्यावाचून थोर माणसाला गत्यंतर उरत नाही. मृत्यूच्या उंबरठ्यावर तडफडणाऱ्या 30,000 जीवांच्या मुक्ततेसाठी एका माणसाने विवेकाने करावयाचा त्याग. जयपाल. 1000 बांधवांच्या मुक्ततेसाठी कोणता चांडाळ पराकोटीचा त्याग करावयास तयार होणार नाही? सांगा, काय असेल ते एकदम स्पष्ट करून सांगा. विश्वपाल. धान्याच्या आणि लष्करी साहित्याच्या अगदी उद्या सकाळी 300 गाड्या रूपनगरात पाठवण्याची त्याची तयारी आहे. जयपाल. याबद्दलचा मोबदला? विश्वपाल. रत्नाकराकडे एका रात्रीसाठी तिला जावं लागेल. क्षितिजावर उषःकालाचे पहिले किरण पडताच ती रूपनगरात परतली. पण तिनं आज रात्री एक वस्त्र परिधान करून आलं पाहिजे अशी रत्नाकराची मागणी आहे. जयपाल. कोणी आलं पाहिजे? कुणी आलं पाहिजे? ती कोण? विश्वपाल. वैजयंती. जयपाल. वैजयंती? माझी, जयपालाची पत्नी? विश्वपाल. होय, वैजयंती, तुझी पत्नी. जे सांगायचं होतं ते अखेर सांगून झालं. आणि जयपाल, हे सारं वैजयंतीलाही सांगून झालं. जयपाल. काका,
या किळसवाण्या शब्दांनी वैजयंतीचा अपमान करण्याचं कृत्य तुमच्याकडून होणं शक्य नाही. विश्वपाल, मी रत्नाकराची मागणी तिला सांगितलेली आहे, हे सत्य आहे. जयपाल, आणि ती काय म्हणाली? काय उत्तर दिलं वैजयंतीने? विश्वपाल, जयपाल, ती पहा, राणी वैजयंती या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हजारोंच्या जयघोषात प्रवेश करते आहे. जयपाल वैजयंतीला छातीशी धरून, माझी वैजयंती, बोलले ते काका तुझ्याशी? काय उत्तर दिलंस तू त्यांना? तुझं उत्तर तुझ्या डोळ्यात मला दिसत आहे. अथांग प्रेमानं आणि श्रद्धेनं भरलेले हे तुझे डोळे, पावित्र्यानं मांगल्याचं ओथंबलेलं तुझं अंतःकरण, या दोन डोळ्यातून मला दिसत आहे. तुझं उत्तर मला सांगण्याची गरज नाही, पण विश्वपाल काकांसाठी पुन्हा एकदा सांग. ऐका विश्वपाल काका, वैजयंतीचं उत्तर ऐका. वैजयंती विश्वपालाच्या जवळ जा. काका, मी आज रात्री जायला तयार आहे. विश्वपाल तिचा हात धरून, शाबास वैजयंती, माझी लाडकी वैजयंती, मला ठाऊक होतं. जयपाल, काय म्हणालीस तू? वैजयंती, मला जायला हवं. जयपाल, रत्नाकराच्या शिबिरामध्ये? वैजयंती, होय, आज रात्री मी रत्नाकरच्या शिबिरात जायला तयार आहे, जाणार आहे. जयपाल तिला जवळ घे. वैजयंती, माझी वैजयंती, नाही, तुझं उत्तर मला खरं वाटत नाही. खरं नाही ते सांग, पुन्हा एकदा सांग. या साऱ्या लोकांना ओरडून सांग की नाही नाही नाही, रत्नाकराच्या शिबिरात वैजयंती जाणार नाही. वैजयंती केवळ जयपालाची, आमरण केवळ जयपालाचीच राहील. वैजयंती, महाराज, माझ्या अंतःकरणात तुमच्याविषयी केवळ प्रेम आहे. शब्दात मावणार नाही इतकी कृतज्ञता आहे. पण मला जायला पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा 30,000 लोकांचं जीवन मला जास्त मोलाचं वाटतं. इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.